नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रात आपण सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, याचबरोबर चित्रकला, खगोलशास्त्र अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी स्वतःचं असं कर्तृत्व निर्माण केलं आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशा व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय आपण जाणून घेत असतो. आज आपण प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. निकोलस कोपर्निकस हे ज्योतिषशास्त्रज्ञ, गणिती धर्मोपदेशक आणि वैद्य होते. पृथ्वी गोल असून स्वतःभोवती फिरत असते व सर्व ग्रह पृथ्वीभोवती न फिरता स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना त्यांनी रूढ केली. त्यामुळे गॅलिलिओ यांनी दुर्बीण आणि केपलर यांचे गतीविषयीचे नियम व न्यूटन यांचे गुरुत्वाकर्षणाचे नियम यांना चालना मिळाली. म्हणून ते आधुनिक ज्योतिषशास्त्राचे एक संस्थापक मानले जातात. त्यांचा जन्म विश्वला नदीच्या तीरी असलेल्या टॉन या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1473 रोजी झाला. त्यांचे शिक्षण लॅटिन व ग्रीक भाषेत झाले. फ्रेको विद्यापीठात त्यांनी वैद्यक व धर्मशास्त्र यांचे अध्ययन केले. 1991 ते 1994 या कालावधीत त्यांनी धर्मशास्त्राचे अध्ययन केले होते. 1496 या साली ते कॅनन लॉच्या अभ्यासासाठी बोलोनिया, इटली या ठिकाणी गेले. याच ठिकाणी त्यांना ज्योतिषशास्त्राची गोडी लागली व त्याचे त्यांनी 1496 ते 1500 या कालावधीत अध्ययनही केले. 1500 साली पोप यांच्या निमंत्रणावरून ते रोमला गेले व तेथे त्यांनी ज्योतिषशास्त्र व गणित यावर व्याख्याने दिली. त्यांची 1497 सालीच फ्राउएनबुर्ग येथील कॅथेड्रलचे कॅनन म्हणून नेमणूक झाली होती. परंतु 1501 साली शिक्षण अर्धवट सोडून ते पोलंडला गेले. परंतु ते लगेचच इटलीतील पॅड्युआ या ठिकाणी गेले व तेथे त्यांनी वैद्यक व तत्त्वज्ञान यांचे 1501 ते 1503 साली अध्ययन केले. 1503 साली त्यांनी फेरारा येथे कॅनन लॉ या विषयातील डॉक्टरेटची पदवी संपादन केली. 1505 साली ते हायलंडबर्ग या ठिकाणी गेले. तेथे काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यावर 1512 साली ते फ्राउएनबुर्ग येथे परतले व शेवटपर्यंत याच ठिकाणी राहिले. वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाच त्यांनी ज्योतिषशास्त्र, गणित, त्रिकोणमिती, चित्रकला इत्यादी विषयांचा अभ्यास चालूच ठेवला. टॉलेमी यांच्यापासून चालत आलेली भूकेंद्रीय कल्पना म्हणजेच पृथ्वी विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी ती कल्पना होती. ही कल्पना कोपर्निकस यांना अपुरी वाटत असे. या कल्पनेनुसार सूर्य, चंद्र व ग्रह यांच्या गतीसंबंधीचे नियम व त्यांची दिलेली स्पष्टीकरणे ही सुसंगत अशी नव्हती. याकरिता दुसरीच कल्पना मांडायला हवी असे कोपर्निकस यांचे मत होते. इसवी सन पूर्व 300 मध्ये ग्रीकांनी सूर्यकेंद्रीय कल्पना म्हणजे सूर्य विश्वाच्या मध्याशी आहे असे मानणारी कल्पना मांडलेली आढळते. बुध व शुक्र सूर्याभोवती फिरत असल्याचे जुन्या लॅटिन ग्रंथांमधील उल्लेख त्यांच्या वाचनात आले होते. या कल्पनेला व्यापक रूप देऊन त्यांनी
पृथ्वीसह सर्वच ग्रह स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात ही कल्पना मांडली. मात्र त्यांची ही कल्पना व हल्लीची सूर्यकुलासंबंधीची कल्पना यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार मानून विश्वासंबंधीची कल्पना मांडली होती. त्यानुसार सूर्य हा मध्य असलेल्या निरनिराळ्या एक केंद्रीय वर्तुळात स्वस्थ गोल फिरत असतात. चंद्रासह पृथ्वी अशा एका वर्तुळास फिरत असते व तिला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास व सूर्याभोवती फिरण्यास 1 वर्ष लागते. त्यामुळे ऋतू व संपातचलन यांची संगती लावता येते. सर्वात बाहेरच्या वर्तुळात नक्षत्रे असून ती एका दिवसात सूर्याभोवती फेरी मारतात असेही त्यांचे मत होते. वेधांवरून येणाऱ्या ग्रहांची विकेंद्रता आणि गतीमधील असमानता या बाबींचे स्पष्टीकरण करण्यासाठी मात्र त्यांनी पूर्वीच्या परंपरेनुसार अधिवृत्तांचा म्हणजेच एका वर्तुळाचा मध्य दुसऱ्या वर्तुळावरून फिरत असताना पहिल्या वर्तुळावर फिरणाऱ्या बिंदूच्या मार्गाचाच म्हणजेच अधिवृत्तचा अवलंब केला. कारण त्यांची निरीक्षणे साधने अगदी प्राथमिक स्वरूपाची असावी. वरील कल्पना त्यांना 1560च्या सुमारास सुचली असावी. 1510 साली एका लेखाद्वारे त्यांनी ती मांडली होती. परंतु तिची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी वेध घेतले. त्यामुळे ती ग्रंथ स्वरूपात लिहून काढण्यास विलंब झाला. 1530 सालीच त्यांच्या पुस्तकाचे हस्तलिखित तयार होते. परंतु धार्मिक व राजकीय कारणांमुळे प्रकाशनास उशीर होत गेला. 1540 साली त्यांचे अनुयायी व एकमेव शिष्य रेटिकुस यांनी या कल्पनेचा गोषवारा प्रसिद्ध केला. त्यांचा मूळ ग्रंथ मात्र 1543 साली ते मृत्यूशय्येवर असताना प्रसिद्ध झाला. तो न्यूरेनबर्ग मुद्रणालयामध्ये छापला होता व पोप यांना अर्पण करण्यात आला. परंतु दरम्यानच्या काळात ही कल्पना पत्रकांच्या व व्याख्यानांच्या द्वारे प्रस्तुत करण्यात आली होती. त्यांच्या या पुस्तकाचे द रिव्होल्युशन ऑर्बियम कोलेस्टियम हे त्यांचे नाव त्यांच्या पश्चात ठेवण्यात आले होते. शिवाय या पुस्तकाची प्रस्तावना आंद्रेआस ओझेआंडर यांनी लिहून त्या पुस्तकातील विचार पूर्णतः काल्पनिक असल्याचे स्वतःच लिहून टाकले. यानंतर या संदर्भात वाद निर्माण झाला. हे पुस्तक 1835 सालापर्यंत रोमन कॅथलिकांना वाचण्यास बंदी करण्यात आलेल्या पुस्तकांच्या सूचीत समाविष्ट होत असे. या पुस्तकाचे 6 खंड असून त्यांच्यात पुढील माहिती आहे. खंड 1 मध्ये पृथ्वी गोल असून ती फिरत असते आणि ताऱ्यांची यादी व त्रिकोणमितीवरील भाष्य. खंड 2 मध्ये क्रांतिवृत्तासंबंधीचे विवरण खंड. खंड 3 मध्ये अक्षांदोलन, सूर्याची भासमान गती आणि त्याबद्दलचे विवेचन खंड. खंड 4 मध्ये चंद्र आणि खंड 5 व 6 मध्ये ग्रहांसंबंधीची माहिती. 3 कोपर्निकन ट्रिटायझेस हे या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर रोझे यांनी 1959 साली प्रसिद्ध केले. सूर्यकेंद्रीय कल्पना लवकरच मान्य झाली. नंतर तिच्यात सुधारणा होत गेल्या. केपलर यांनी ग्रहांच्या कक्षा विवृत्ताकार म्हणजेच लंबवर्तुळाकार असल्याचं दाखवून दिल्याने स्पष्टीकरणाकरता अधिवृत्तांची गरज राहिली नाही. नंतर आधुनिक साधनांनी सूक्ष्म वेध घेणे शक्य झाल्याने 19व्या शतकाच्या मध्यास सूर्य पृथ्वीभोवती न फिरता पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते ही कल्पना प्रयोगांनी सिद्ध झाली. वरील पुस्तकांशिवाय कोपर्निकस यांनी अनेक पुस्तके लिहिली. यामध्ये कमेंटॅरिलियस, ग्रीक इप्सल्सचे लॅटिन रूपांतर, चलन सुधारणासंबंधी त्यांनी 1925 मध्ये लिहिलेले चोपडे 1816 साली वारसा येथे प्रकाशित झाले. त्यांनी 1497 ते 1529 या दरम्यान केलेल्या ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांसंबंधीची माहितीही प्रसिद्ध झाली. त्यांच्या बृहमानार्थ चंद्रावरील एका स्थळास विवरास कोपर्निकस व माडाच्या एका प्रकारास कोपर्निशिया अशी नावे दिली आहेत. तसेच 21 ऑगस्ट 1972 रोजी अंतराळात पाठवलेल्या दूरदर्शकालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांचा 24 मे रोजी फ्राउनबर्ग या ठिकाणी मृत्यू झाला. तर मित्रांनो, आज आपण जगप्रसिद्ध कोपर्निकस निकोलस यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80.
म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन परिचय ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.